असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासनकर्त्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल. नायवडे यांनी पण नागपूरमध्ये बैठक घेतली. उद्यापासून चित्र आंदोलन होणार साखळी उपोषण. तुम्ही उद्या इकडे बैठक घेणार आहात. ओबीसी समाजामध्ये एक नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलन आहे ते मराठा समाजाचे होत आहेत असं वाटत नाही. अहो, ओबीसी शोषित आहे, वंचित आहे, 200-300 जाती आहे, भटक्या विमुक्त जाती अबकड आहे, परत एसबीसी आहेत, परत बलुते आलुते आहेत. अरे हे जर संघटित असते ह्यांचं फावलं असतं काय? 50% लोक जर एकत्रित असते तर यांची डेअरिंग होती का? आम्ही जर 50% एकत्र आलो, कसे तुमचे आमदार, कसे मुख्यमंत्री, कसे अर्थमंत्री, कसे महसूल मंत्री कसे तुमचे होतात ते आम्ही बघितलं असतं ना. हे तर दुर्दैव आहे ना. येतील ना, येतील. हो, त्यांनाही माझं सांगणं आहे, ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं, शिष्टमंडळ घेऊन जावं, नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाहीत. निश्चित बोलतील, योग्य वेळी बोलतील, आशा आहेत आमच्या. आजही मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे, आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय, मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचं सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेस मधून, त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेला आहे. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. 59 बोगस कुणबी सर्टिफिकेट्स महाराष्ट्रामध्ये वाटली गेली असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे. आंदोलन उभं करणाऱ्यांनी आंदोलन उभं करावं, पण मागणी काय दिशेत असेल. मी सर्व पक्षीय बोललो ना मागापासून, आता काय सगळ्या पक्षांची नावं घेऊ का? या सगळ्या गोष्टीला सगळ्या गोष्टी ओबीसी झाला असं वाटतंय. अरे ओबीसी ऑलरेडी मुंबईत पोहोचलेत आता. अरे ओबीसी डोंगराला आहेत, ओबीसी गावगाड्यामध्ये घरातून बाहेर पडाय मुश्किल आहे. ओबीसीचा वाईस, अरे तुम्ही पत्रकार बांधव आहात, ओबीसी एवढं जागरूक असता तर हे कुणी केलं असतं. ही कारण मान्य आहे. आज जर आपल्या संख्येने मुंबईत दाखल झाले तर दुसरीकडे आमची एकटेच प्रेस घेतात. पुण्यात तुमची ओबीसी नेते नाही आहेत का? ओबीसी नेता आहे पण झाले का प्रश्न सगळे झाले का प्रश्न? लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय. मला पाठिंबा जरी देत नसले तर मी चुकीचा आहे असा कोणता ओबीसी म्हटलाय त्याचं मला फक्त नाव सांगा. असा कुठला ओबीसीचा नेता म्हणलं की लक्ष्मण हाके पूर्णतः चुकीचं बोलताय? कुठला आमदार, कुठला खासदार किंवा कुठले मुख्यमंत्री अथवा कुठले उपमुख्यमंत्री असं बोलले की लक्ष्मण हाके चुकीचं बोलताय? आम्ही सवाल विचारलाय की मराठा समाजाचं इन्क्लुजन जर ओबीसी मध्ये झालं तर ओबीसीचं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर, मी जे प्रश्न मांडतोय निश्चित मी मेंढपाळाचा पोरगा आहे, मी कुठल्या आमदार खासदाराचं पोरगा नाही, सर्वसामान्य आंदोलक आहे. पण मी आवाज उठवत असताना हा आवाज चुकीचा आहे. जर चुकीचं वाटत असेल, काही अभंग करणारं वाटत असेल, मी शासन विरोधी वाटत असेल, संविधान विरोधी वाटत असेल तर या शासनानं मला उचलून आतमध्ये टाकायला हवं. यातून एक स्पष्ट होतं की संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. येऊ घातले. दुसरी गोष्ट, काही दिवसांपूर्वी माळी समाजाबद्दलचा एक व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावर गेला होता. त्यानंतर देखील अनेक ओबीसी समाजातल्याच नेते तुमच्यावर सगळ्या लोकांना माहिती आहे. आता ही जाती मांडायची वेळ नाही. जे काही कोणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर जिंदा है वो खुद पे खुद
चलते आएंगे. तुमच्यासोबत आहे का ओबीसी प्रश्नच नाही. ओबीसी समाज आहे का तुमच्यासोबत? बरं माझ्यासोबत नाही असं समजा, लक्ष्मण हाके चुकीचं बोलतोय असं समजा, ओबीसीचं आरक्षण संपवून टाका, देऊन टाका मराठा समाजाला, आणि ते दिलेलं आहे तुम्ही. झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात. 5-50 हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या, मी कायम नावं घेतोय, कुंभाराचं काय, सुताराचं काय, लोहाराचं काय, परटाचं काय, नाभिकाचं काय, मेंढपाळाचं काय, बंजाराचं काय, ती माणसं बोलत नाही. याचा अर्थ त्यांना कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? ते रस्त्यावर उतरत नाही याचा अर्थ त्यांचं आरक्षण संपवायचं आहे? संपवा, देऊन टाका मराठ्यांना आरक्षण. मी आत्महत्या करू का? एक मिनिट ऐका ना, जेव देऊ का मग? ऐका ना, प्रश्न तर ऐका. याच्याने प्रश्न सुटत नाही. जरांगी ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस समस्त मराठा समाज बोलतात, हाके ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस सगळ्या जातीचा, ओबीसी म्हणून हाके बोलत नाही. एक. दुसरं, तुमच्या आत्महत्या करण्याला किंवा ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रश्न सुटणार नाही. यावरती तुम्हालाही सगळ्या ओबीसी समाजाच्या नेत्यांना एकत्रित बसून मार्ग काढावा लागेल. तुमचा मार्ग काय असणार एवढंच. आम्ही ओबीसी बांधव सगळे एक येत आहोत आणि आम्ही ओबीसी हाच विषय घेतलेला आहे. तुम्ही जो माझ्यावरती आरोप केला की मी ओबीसी मधूनच बोलतो आहे, एक मिनिट आरोप आम्ही नाही केला. सांगतो ना, कुणी केलं त्यांचं नाव सांगा ना. विनोद सांगितलं की कोण बोले असं कुठं माहिती आहे? सगळ्या चॅनलवरचे जे मराठा समाजाचे लोक आज चॅनलवर जमले, म्हणजे चॅनलवरती पण मराठा समाज असं काही झालं का? तुम्हीच बोला आता. जे आंदोलक मुंबईत जमलेत ना, त्यांची मुलाखती सगळ्या चॅनल तिथून तुमच्यावरती आरोप होते. मला एक पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, माझ्याबरोबर तुम्ही 1 तास अथवा 2 तास द्या. पुण्यामधल्या आउटस्कटला मी तुम्हाला सगळ्या भटके विमुक्तांची पालं दाखवतो, ओबीसी बांधवांचं काय जीवन आहे ते दाखवतो. महाज्योतीला पैसे मिळत नाहीत म्हणून आम्ही गिरगावच्या समुद्रात उड्या मारल्या. उद्या 31 तारखेला विमुक्त दिन आहे. त्या विमुक्त दिना दिवशी महाराष्ट्रातल्या भटके विमुक्तांची काय अवस्था आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि ओबीसी एकत्र येत नाही, ओबीसी बोलत नाही, ओबीसी नेते बोलत नाहीत, म्हणजे तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार. नक्की सर. या देखील ओबीसी समाज एकत्र आला होता. अनेक मोठी मोठी आंदोलनं केली होती. आता जरांगी पाटील मुंबईमध्ये पोहोचले, तुम्ही मुंबईला पोहोचले, काय काढणार? आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी जोडो अभियान, ओबीसी संघर्ष यात्रा, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या टायटल खाली आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत. हे मी सांगत आलोय. पण आम्ही एक जण कोणतरी गेलाय आणि आपण तिथं जायचं अशी भूमिका कधी घेतली का? आम्ही आता तरी घेतलेली नाही. आम्ही आंदोलन करणार आहोत ना. अरे 2 दिवस थांबा ना, मी वेळोवेळी बोलतोय. मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताय, मात्र ते मुख्यमंत्री एवढ्या दुर्दीनं लोक आले, एवढ्या गाड्या झाल्या, आम्ही जाम झाला, कायदा सुव्यवस्था मुख्यमंत्र्यांना नाही जमत का? हे बघा, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा, रॅली काढण्याचा, 1 मिनिट, रॅली काढण्याचा, परत उपोषणाला बसण्याचा अधिकार आहे. पण आताचे जे काही न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत, आता गणपतीचा उत्सव डोळ्यासमोर ठेवून, त्या ग्राउंडची कॅपॅसिटी डोळ्यासमोर ठेवून, मुंबईतल्या रस्त्यांची रहदारी डोळ्यासमोर ठेवून काही निर्देश दिलेले आहेत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे. याच्या अगोदर लाखोंचा जनसमुदाय, अनेक आंदोलनं महाराष्ट्रात झालेली आहेत ना. त्यामुळे तुम्ही लोकशाही विरोधी मुख्यमंत्रीही वागू शकत नाही. पण या गोष्टीची कल्पना आहे, बीड ज्या पद्धतीने पेटलं, बीडमध्ये ज्या पद्धतीनं बीडमध्ये जी विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली, ती परिस्थिती मात्र मुंबईमध्ये होऊ शकते. हे मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो. यापूर्वी छगन भुजबळ मोठ्या प्रमाणामध्ये बोलत होते आंदोलनाच्या वेळी. यांनी छगन भुजबळ बोलत नाहीये. तुम्हाला अडवलं जातं, अटक केली जाते, तुम्हाला पोलीस ताब्यात घेऊन जातात, आणि इकडे एवढ्या झुंडीनं लोक आले, त्या आझाद मैदानावर 5000ची क्षमता सांगितली आहे, आता ते जवळपास 50,000 लोक आले, जाम झाले सगळे, त्यांच्यावर का कारवाई करत नाही सर? हे बघा, हा सामाजिक भेदभाव आहे. गृह विभागाकडून असून, पोलीस प्रशासनाकडून असून, सत्ताधाऱ्यांकडून असेल. आम्हाला हॅबिच्युअल अपेंडन्स ऍक्ट आता पण लागू होतो ना. गावात एखादा गुन्हा घडला की पहिल्यांदा विमुक्त जातीलाच अटक केलं जातं, उचलून आणलं जातं, मारहाण केली जाते. त्यामध्ये पारधी आहे, त्यामध्ये इकडे लक्ष्मण आहे, त्यामध्ये नागपंथी गौरी गोसावी आहे, त्यामध्ये बेरड रामोशी आहे. आम्हाला उचललं जातं ना पहिल्यांदा गावात. 1871चा हॅबिच्युअल अपेंडन्स ऍक्ट आहे आणि तो कायदा आजही गृह विभागाला आहे. लक्ष्मण हाके चालला की लक्ष्मण हाकेला निश्चित दाखल होऊ शकतो. पण जरांगे चालला की रेड कार्पेट लागलं जातं. कारण ते शासन करते, कारण ते राज्य करते, कारण त्यांना पाठिंबा देणारे आमदार खासदार आहेत, त्यांना सपोर्ट करणारे, गाड्या पुरवणारे कारखानदार आहेत, वतनदार आहेत. त्यांनी केलेल्या मागणीला अरे एकही माहिती या महाराष्ट्रामध्ये पैदा झाला नाही की तो चुकीचं बोलतोय म्हणणारा. एकही माहिती एकही आमदार खासदार येऊन पुढे बोलायला तयार नाही की ओबीसीचं हे सोशल डिस्क्रिमिनेशनचं हे रिझर्वेशन आहे.
हे रिझर्वेशन गरिबी हटवण्यासाठी नाही, त्यासाठी एससीबीसी दिले. तरी सुद्धा इथला शासनकर्ता वर्ग जरांगेला रेड कार्पेट घालतोय. जरांगे नावाची एक छोटी काडी होती, काडी, तिचं ज्वालामुखीत रूपांतर करायला उद्धवराव ठाकरे, शरद पवार, वेगवेगळे मंत्रिमंडळाचे सदस्य, आमदार, खासदार जबाबदार आहे. आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक गनिमी कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या मराठा आमदार, खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे. त्यांना जर हेड काउंटची भाषा कळत असेल, मतांची भाषा कळत असेल, तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ते जसे एकवटले तसेच एक ओबीसी एकवटतील, ओबीसी म्हणून एकवटतील. छगन भुजबळ आपल्या बोलताना पाहायला मिळत नाही. मागच्या काळामध्ये खूप वेळा छगन भुजबळ जे ते भूमिका मांडत होते. आता मंत्रिपद मिळालं तर त्याची कुठे अडचण होते वाटते का? मंत्रिमंडळामध्ये निश्चित भुजबळ साहेब हा प्रश्न विचारतील. आजही आम्ही त्यांच्यावर बिलीव्ह करत आहोत. त्यांनी विचारला पाहिजे असं तुम्ही जसं म्हणताय तसंच आम्ही म्हणत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसणारे, कॅबिनेटमध्ये बसणारे मुख्यमंत्री महोदय ओबीसी मंत्र्यांनी आपलं एक शिष्टमंडळ बनवावं आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारावा. छोट्या मोठ्या आंदोलनावर आधी भुजबळांची प्रतिक्रिया यायच्या, भुजबळ बोलायचे. जर एवढे मोठं घेऊन सगळं आता भाजप मैदानात पोहोचले तरी देखील भूमिका मांडत नाही समाजाची. हा प्रश्न त्यांनाही विचारावा आणि ते बोलतील असा आमचा आज रोजी विश्वास आहे. आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात, भुजबळपर्यंत काय पोहोचणार नाही. आता प्रश्न असा आहे ना, आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात. तुम्हीच ठरवा मी काय आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की लक्ष्मण हाते हा एकटेच बोलताय, स्टंट करतायत, जरांगीला विरोध करतायत. तुम्हीच प्रश्न उपस्थित केले आणि आता तुम्हीच म्हणताय ओबीसी नेते तुम्ही आहात. तुम्ही एकदा ठरवा मला काय, मी आंदोलन आहे का नेता आहे ते ठरवा आणि मग प्रश्न विचारा. ओबीसी नेते तुम्ही म्हणता ना, आता काय पर्याय आहे? जरांगेंचं उपोषण सुरू झालं. आता सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी काय काय करणार? उद्या आमची मीटिंग होत आहे. त्या मीटिंग मध्ये आम्ही ठरवू. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ओबीसी संघटनांना आणि सर्व जातीच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू. आम्ही तर आमच्या श्वासाच्या म्हणजे जेव्हा जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत. आता मग ज्यांना आरक्षण टिकावं असं वाटतंय ते सगळे एकत्रित येतील आणि जर एकत्रित नाही आले तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल एवढं जबाबदारीने सांगितलं. धन्यवाद. आपकी जो बातें हैं हिंदी भाषा में ये समझा कि देश के अंदर राज्यों को भी समझ में आया कि महाराष्ट्र में क्या रहा है, मराठा के आरक्षण को लेकर आपकी क्या स्ट्रैटेजी बनेगी? सरकार झोपलं होतं का? काय? सोळंकी यांना म्हटले की 4 महिने सरकार झोपलं होतं का? अजित पवारांना त्यांनी थेट काय दिलेलं आहे. मला वाटतं की अजित पवारांनी आता सरकारमधून बाहेर पडावं. सोळंकीने हे बघा, सोळंकीचं जर हे वाक्य जर खरं असलं, सोळंकीने पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा त्या माजलगाव मतदारसंघात. त्या विजय पंडितांनी पहिल्यांदा आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. बजरंग सोनवणे वळवाच्या पावसात खासदार राहिला माणूस, त्यानं पहिल्यांदा आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि जरांगेच्या आंदोलनात या प्रश्नावर उतरावं. द्यावा ना राजीनामा. आणि तुम्हाला अजित ऐकत नसतील पक्षाचा राजीनामा द्या पुन्हा. ठीक है, आपने भीड़ तंत्र की बात की, क्या है आपका कहना, आपका स्टैंड क्या है इस पूरे मामले में? जो मराठा रिजर्वेशन का जो आंदोलन चल रहा है उसको आप समझिए, आप क्या कहते हैं? ये महाराष्ट्र में जो ओबीसी कोटा के अंतर्गत जो हमारी मराठा कम्युनिटी मांग कर रही है कि हमें ओबीसी रिजर्वेशन चाहिए, मगर ये संवैधानिक नहीं है. आज तक सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, स्टेट बैकवर्ड कमीशन, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नेशनल बैकवर्ड कमीशन, इन सब लोगों ने मराठा कम्युनिटी का सोशल बैकवर्डनेस नकारा है. फिर भी आज ये जो मांग हो रही है ये इलीगल है, एज पर कॉन्स्टिट्यूशन नहीं है और ओबीसीओं का जो कोटा है वो खत्म करने वाली है. क्योंकि शासनकर्ता वर्ग, डोमिनेटिंग कास्ट जिसको कहते हैं वो मराठा कम्युनिटी है. ये डोमिनेटिंग कास्ट है, ये मेरा वर्ड नहीं है, ये सुप्रीम कोर्ट का वर्ड है, ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोग का वर्ड है. अगर डोमिनेटिंग कास्ट अगर ओबीसी रिजर्वेशन में शामिल होती है तो ओबीसी ये डोमिनेटिंग कास्ट के स्पर्धा में, कंपटीशन में बच नहीं पाएगा. उस दिन ओबीसीओं का रिजर्वेशन खत्म होगा. जिस लोगों से, जिस डोमिनेटिंग कास्ट से हमें प्रोटेक्शन मिलना चाहिए, इसलिए हमें मंडल आयोग की तहत हमें जो ओबीसी रिजर्वेशन मिला है, सोशल जस्टिस मिला है, 1994 में मिला है, ये ओबीसी रिजर्वेशन खत्म हो जाएगा. ये मैं बहुत जिम्मेदारी से, जवाबदारी से आपके सामने साजिश कौन कर रहा है? साजिश इधर के जो एमपी है, एमएलए है, ऑल पार्टीज, ये सब लोग उनको सपोर्ट कर रहे हैं.
मुंबई मैं महाराष्ट्र में ओबीसी की मुंबई खड़ी करूंगा, ओबीसीचं आंदोलन उभं राहील आणि वेळ पडेल तर मी मुंबईला जाऊ.